अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। तुमचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? लोकांच्या आशीर्वादाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPIच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकांनी मला भरपूर मतांनी जवळपास 60,000 मतांनी या ठिकाणी विजय केलेला आहे। मी जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या लोकांचे खूप आभार मानतो आणि त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला खूप आनंद होतो आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये 11च्या 11 सीट या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या निवडून आलेल्या आहे। मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हा एकमेव जिल्हा असेल की तिथे 100% रिझल्ट आमच्या बाजूने लागलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या सरकारमध्ये भाजप, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी यांनी दिलेली जी निकालाची यादी आहे त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्याचा विकास हा भरपूर प्रमाण करण्याचा आम्ही जो मानस ठेवलेला आहे त्याला सहकार्य होणार आहे। तुम्हाला अपेक्षित निकाल लागलेला आहे का? मला अपेक्षित निकाल लागलेला आहे। माझ्या काल पण आपण विचारलं होतं, मी 10 जागा सांगत होतो, मला 1 जागेचा फक्त डाऊट होता पण ती पण निवडून आली, त्यामुळे 11च्या 11 सीट निवडून आलेल्या आहे। निकाल लागेपर्यंत धाकधूक पाहायला मिळत होती? नाही, मला तर धाकधूक नव्हती, कारण की छप्पर फाड के भी निवडून येणार होतो मी आपल्यालाही सांगत होतो। पण शेवटी कितीही आपलं कॉन्फिडन्स असला तर काही बातम्या अशा येत असतात की माणूस त्याचा कॉन्फिडन्स लूज होत असतो। पण शेवटी कार्यकर्त्यांवर हे जे माझे सोनगडी आहे त्यांच्या भरोशावर मी हा विजय प्राप्त केलेला आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीचा चेहरा कोणता? बघा, मुख्यमंत्री म्हटलं तर मी ज्या पक्षामध्ये काम करतो तर एकनाथ शिंदे हे आमच्या मुख्यमंत्री व्हावेत ही आमची प्रत्येकाची अपेक्षा आहे। पण शेवटी 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे जो निर्णय त्यांची वरची कोर कमिटी घेईल तो आम्हाला मान्य असेल। विरोधकांना काय सांगाल तुम्ही? विरोधकांना हेच सांगणार आहे की अभी सुधर जाओ मेरे भाई और तुमच्या घरात जरी लाडके बहिणीचे पैसे आले नसेल तर अर्ज करो और पैसा ले जाओ।